सांगली चोळेगाव येथील प्रख्यात भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री साईबाबा मंदिराचा 37वा व श्री गणेश मंदिराचा 33वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला। सदरील कार्यक्रमाचे आयोजन हरिभक्त पारायण एकनाथ भोईर व प्रेमा भोईर यांच्या सुबद्ध नियोजनाने व मार्गदर्शनाने संपन्न झाले। कार्यक्रमाचे व्यवस्थापन भोईर परिवार व साईबाबा गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत करण्यात आले होते। चोळेगाव येथील फोशीबाई भोईर चौक स्थित असलेल्या साईबाबा मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी साईबाबा मंदिर व श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत त्यानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सदरील कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे यांनी सदिच्छा भेट दिली। आमदार राजेश मोरे यांचा सत्कार साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत हरिभक्त पारायण एकनाथ भोईर यांनी केला। तसेच काटेचे हरिपाठ संत गाडगेबाबा हरिपाठ मंडळ यांचे हरिपाठ झाले। त्यांचा श्रवणाचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविकांनी घेतला। तसेच हरिभक्त पारायण कीर्तनकार विनीत महाराज म्हात्रे सोनारपाडा यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। सदरील सर्व कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी मोठ्या प्रमाणात घेतला। आपल्या डोंगरी क्षेत्रामध्ये या पंचक्रोशी नावाचे एकनाथ दादा साईबाबा मंदिरचे ती पाडवी निमित्ताने हा 37वा वर्धापन निमित्ताने अनेक कीर्तन, अनेक हरिपाठ, अनेक भजन या माध्यमातून आज दिवसभर होत असतात। या साहित्यामध्ये दर्शनासाठी येत असतात। मी करतो मनापासून सर्व प्रत्येक बाबांचे दर्शन केले असतात आणि त्यांचा आशीर्वाद लाभ निमित्त आहे। मी आज सर्वांना नवीन वर्षाचे पर्वाचे शुभेच्छा देतो आणि एकनाथ दादाने या कार्यक्रमासाठी शुभेच्छा। आमच्याकडे साईबाबा गणपती मंदिराचा 37वा वर्धापन दिन आणि गणपती मंदिराचा 34वा वर्धापन दिनानिमित्त आम्ही सत्यनारायणाची महापूजा आणि त्यासोबत कीर्तन सेवा ही केलेली आहे। कीर्तनसाठी विनीत महाराजांचं कीर्तन आमच्या इकडचे एरियातले सर्वात नवीन तरुण कीर्तनकार म्हणून ते ओळखले जातात, नावाजलेले आहेत। आणि एकनाथ बाबा माझे सासरे त्यांच्या हातून ही सेवा घडते आणि त्यांच्यासोबत आता आम्हीही पुढे ही सेवा चालू ठेवणार आहोत। त्यासोबत भरपूर प्रमाणात भक्तजन याचा लाभ घेतात आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याची आमच्या मराठी वर्षाचं आपलं नवीन वर्षाचं सुरुवात ही कीर्तन सत्यनारायणाच्या ह्याच्याने आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गुढीपाडवा खऱ्या अर्थाने माऊलींच्या अमृत रसाळवाणीने आनंदाची पर्वणी दिली। अनेक ठिकाणी माऊलींच्या कीर्तनाचा अनुभव येत असतो, पण आज हरिभक्त बाबा महाराज आमचे एकनाथ काका महाराज यांच्या वर्धापन दिनानिमित्त खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात दरवर्षी आपल्या गावातून होते, गणेश मंदिराकडून सकाळ होते आणि सूर्यास्त संध्याकाळी काकांमुळे होते। ही आपल्या काकांची परंपरा आहे आणि असं यश बाबांनी, गणपती बाप्पांनी त्यांना देवो
आणि सोळे ग्रामस्थांच्या नागरिकांची कानाची तृप्तता हो अशी मी आजच्या शुभप्रसंगी बाबांचरणी आणि गणपती बाप्पा चरणी विनम्र प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. एकनाथ बाबा भोईर इथे साईबाबा मंदिरचे दरवर्षी इथे कीर्तन भजन ठेवत असतात आणि इथे आमच्या गावातले सर्व नागरिक आणि आजूबाजूची लोकही इथे येऊन त्या कीर्तनाचा लाभ घेत असतात आणि आम्ही सर्वजण खूप ऋणी आहोत का दरवर्षी आम्हाला हे कीर्तन ऐकायला मिळतं आणि सर्वजण आम्ही येऊन इथे मनोभाविक पूजा करून घेतो. इथे हे बाबांना सर्वांना तुमच्याकडनं धन्यवाद. कृष्णहरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गेल्या 37 वर्षापासून आपले सर्वांचे सुपरिचित असणारे हरिभक्त परायण आमचे एकनाथ मामा साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन आणि गणपती बाप्पाचा वर्धापन दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या भाविक भक्तजनांच्या सहकार्याने आणि एकत्रपणाने आनंदाचा उत्सव साजरा करतात. याही वर्षी गेल्या 37 वर्षापासूनची अखंड परंपरा ते जपत आहेत. खूप मोठ्या बहुसंख्येने भाविक भक्त मंडळी त्याचा आस्वाद घेत असतात. भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, अन्य कार्यक्रम भगवंताला आवडणारी कार्यक्रम ते राबवत असतात. जेणेकरून वर्षाची नववर्षाची सुरुवात ही भजनातून कीर्तनातून होऊन आपलं जीवन हे सुखमय आणि समृद्धीचं जावं ही त्यांची उत्कंठता आहे आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम खूप मोठ्या जोराने साजरा होत असतो. आज सुद्धा 2026चा गुढीपाडवा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतोय. याही दिवशी खूप भाविक भक्त मंडळी कीर्तनाला उपस्थित होते. आज सुद्धा हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. भगवंताचरणी प्रार्थना करूया अशीच एकनाथ शेटच्या जीवनामध्ये आपल्या भगवंताची आणि वारकऱ्यांची सेवा घडो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण. मला सांगायचं काय आमचा आजचा दिवस काय झालं. महाराज म्हणतात सोन्याचा झाला. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला. कोणाची तुम्हाला गोडी आहे. ज्ञानोबाने सांगितलं मला एकच गोडी आहे. या जगामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 33 कोटी देव आहेत पैकी एकाचीच गोडी आहे. माझ्या देवीचे आवडे, माझ्या देवीचे आवडे.